सुद्धा वाजलेला आहे आणि या निवडणुकीची सुरुवात सुद्धा अशी झालेली आहे की दुसऱ्या पॅनलने म्हणलेलं आहे की एकही इंच जागा न विकता हा कारखाना चालू करणार आहे. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? ज्या समोरच्या नेत्यांनी एक इंच ही जमीन विकणार नाही, परंतु कारखाना चालू करणार. खरं तर त्या दोन्ही नेत्यांची पार्श्वभूमी जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी हवेली तालुक्यातील 3 संस्था देशोधडीला लावल्यात असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. खर तर सिटीजन बँकेसारखी एक बँक, अब्जावधी रुपयाची असणारी बँक यांनी डुबवली. त्या बँकेमुळं अनेक सभासदांच्या लाखो ठेवी बुडाल्या गेल्या. त्या सभासदांचा प्रपंचाच राखरांगोळी झाली. तदनंतर अण्णासाहेब मागरांनी खरेदी विक्री संघ स्थापन केला. त्याही संघाची काय वाताहात झाली ते तुम्ही आम्ही सर्वजण बघत आहोत. कारण त्या तीनही त्या संघाची जागा एका बिल्डरला दिली गेली आणि त्या तिथं संघाला फक्त एक फ्लॅट स्वरूपाचा 1500 स्क्वेअर फुटाची जागा फक्त त्यांनी त्या ठिकाणी शिल्लक ठेवलेली आहे. या ठिकाणी यशवंत थूर बंद पाडण्याचं काम खर तर ह्याच मंडळींनी केलं आणि ह्या मंडळींनी करताना यशवंत थूरच्या शेतकऱ्यांनाही देशोधडीला लावलं. त्या देशोधडीला लावत असताना जर हे अशा प्रकारची वल्गना करत असतील की बिल्डर धार्जिनी मंडळी, धंदेवाईक मंडळी जर असं बोलत असतील तर खरं तर ही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. 12-13 वर्ष जर हा कारखाना बंद होता, एकही इंच जमीन जर हे विकणार नव्हते तर 13 वर्ष बंद राहिली. 13 वर्ष हा कारखाना बंद राहिला, हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक खरं तर सर्व सभासदांना माहिती आहे. समोरच्या जो आपला पॅनल उभा आहे त्यामध्ये आज पाहिलं आपण तर सर्व लोक जे कारखाना बुडवणारे होते, करोडो रुपये त्या कारखान्याला आज जे मदत करायला निघालेले होते तेही त्या काळात ते संचालक होते. त्या संचालकांनी त्या काळात साधं 2 कोटी रुपये जरी त्या काळात 2-3 कोटी रुपये जरी कारखान्याला मदत केली असती, 4-2 कोटी रुपये जर मदत केली असती तर आज ही परिस्थिती सभासदांच्यावर तुमच्या आमच्यावर उद्भवली नसती. खरंच जर त्या तिन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या असणाऱ्या बुडवणाऱ्या लोकांना जर आपण निवडून दिलं तर यांनी आपण काय केले 12-13 वर्षात हे बघितले. हे जर संस्थेवर आले तर खरंच एकही इंच जागा जे न विकता करणारे ते माझ्या माहितीप्रमाणे एकही इंच जागा त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही, अशा प्रकारची मला खात्री वाटती. अजून एक गोष्ट, खरं तर 13 वर्ष झालेली आहेत आता कारखाना चालू बंद पडून 13 वर्ष झाली आहेत, मध्ये गॅप पण पडलेला आहे. तर सभासदांनी तुमच्यावर कशा पद्धतीने विश्वास ठेवला पाहिजे? सभासदांना या बाबतीत मी अशा प्रकारची ग्वाही देतो की आम्ही सर्व तरुण मुलांना या ठिकाणी एकत्र करून याच्यात पुढे जायचं ठरवलेलं आहे. पुढे जाताना ही जमीन कुठल्याही बिल्डरला दिली जाणार नाही. कुठल्या तरी एखाद्या संस्थेला द्यायची वेळ आली तर त्याबाबत आपला सर्व सभासदांचा विचार करून आपली जनरल मीटिंग घेऊन त्यातून निर्णय घेऊन त्यातून आम्ही आपण पुढे जाऊ आणि ते पुढे जात असताना सरकारची ही मदत आपल्याला मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि सरकारकडून आपण काही प्रमाणात मदत घेऊन शेतकऱ्यांची देणी असतील, कामगारांची देणी असतील, शेतकऱ्यांची देणी असतील ती येत्या काळात देण्याची या ठिकाणी ग्वाही करतो. आमचा पॅनल जर निवडून आला तर 100% या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही शेतकऱ्यांची देणी देऊ, सभासदांची कामगारांची देणी देऊ, बँकेची देणी देऊन नवीन प्रकारचा एक चांगला इथेनॉल प्रकल्प चांगल्या प्रकारे चालू करू, डिस्टलरी प्रकल्प दुरुस्त करू आणि आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना बाजारभाव जास्तीत जास्त कर्ज कमी ठेवून जास्तीत जास्त बाजार कसा देता येईल याचा प्रयत्न येत्या काळात आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर आम्ही करू, अशा प्रकारची या ठिकाणी सभासदांना विनंती करतो. जर परवा जी सभा झाली त्या सभेत ही नेते मंडळी असतील, उमेदवार असतील, ही साधी ज्या अण्णासाहेब मागरांच्या जीवावर आतापर्यंत त्यांच्या संस्था चालवल्या त्या संस्था बुडवल्या. खरं जर अण्णासाहेब मागरांचं यांना आस्था असती तर अण्णासाहेब मागरांचं दर्शन घेऊन अण्णासाहेब मागरांच्या पुतळ्याला हार घालून खरं तर सभेला सुरुवात झाली असती. त्याच ठिकाणी आमची दुपारची सभा होती. त्या ठिकाणी आम्ही अण्णासाहेबांचं प्रथमतः दर्शन घेतलं, चिंतामणींचं दर्शन घेतलं आणि तदनंतर आम्ही सभेला सुरुवात केली. आज आम्ही गावोगावी हिंडतो, त्यामध्ये सभासदांचा आम्हाला उत्स्फूर्त असा साथ मिळते आहे. नवीन मुलं असल्यामुळं खरं तर आम्ही चांगल्या प्रकारे ही मुलं काम करतील अशा आशा आम्हाला आहे. आणि या ठिकाणी मी सभासदांचा उत्स्फूर्त साथ पाहता कबशी निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्व
मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण एकदा आम्हाला निवडून द्या. आपण सगळी दिनी असतील काय असतील ती सगळी आपण मिटवण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि बशी या चिन्हावर आपण शिक्का मारावा अशा प्रकारचं आपण सर्वांना आव्हान करतो.